असं म्हणतात की कृष्णाच्या 16 सहस्त्र बायका होत्या, तरी राधा ही सर्वश्रेष्ठ प्रेमिका होती. राधा आणि कृष्णामधलं प्रेम हे इतकं आध्यात्मिक होतं की राधेने निव्वळ तिच्या प्रेमानं कृष्णाच्या मनावर पूर्ण ताबा मिळवला होता. इतकंच नव्हे तर अनेकदा राधा आणि कृष्ण यांना दोन भिन्न व्यक्ती न समजता एकच अस्तित्व समजतात आणि राधेला कृष्णाची मनशक्ती मानतात. कृष्ण राधेच्या सानिध्यात नसला की राधा उदास होऊन त्याच्या भेटीची प्रतीक्षा करायची. दुपार, संध्याकाळ, रात्र आणि अगदी पहाटेपर्यंत ती चित्त हरवून बसायची. अशा असहाय्य राधेच्या भावनांचं वर्णन श्री नितीन आखोये यांनी आपल्या काव्यात केलंय, मी राधिका मी प्रेमिका. आणि त्या भावनांचे रंग संगीतात उतरवलेत श्रीधर फडके यांनी. तर मंडळी, ऐकूया कृष्णाचे प्रेमाराधन करणारी मी राधिका मी प्रेमिका.
19व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या थोर समाज सुधारिका म्हणजे श्रीमती रमाबाई रानडे. त्यांचं कार्य बहुधा प्रत्येक मराठी माणसाला परिचित आहे. त्यांच्या आयुष्यावर दूरचित्रवाहिनी झी मराठीवर एक मालिका प्रदर्शित झाली, उंच माझा झोका. या मालिकेचं मंजूळ शीर्षक गीत 2012 मध्ये घरोघरी लोकांपर्यंत पोहोचलं आणि ते इतकं लोकप्रिय झालं की त्या वर्षाचं सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत असा पुरस्कारही त्या गीताला मिळाला. 11 वर्षाच्या कोवळ्या वयात रमाबाई रानडे यांचा विवाह न्यायाधीश आणि समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांच्याशी झाला. कोवळ्या वयात स्वतःचं घर सोडून सासरच्या घरचा उंबरठा ओलांडताना रमाबाईंच्या मनात जणू एक नवीन पहाटच उगवली. लहानपणीचा अल्लडपणा माहेरी सोडला. त्यावेळी अनोळखी वाटणाऱ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि हे करताना रमाबाईंच्या मनानं वयालाच ओलांडलं अशी सुंदर शब्दरचना अरुण म्हात्रे यांनी केली आहे. निलेश मोहरी यांनी या गीताला मंजूळ संगीत दिले आणि आज आपल्या पुढे सादर करणार आहे सुरुची. ऐक हिरवा सांगते बीज
या मराठी चित्रपटासाठी कवयित्री शांता शेळके यांनी रचलेलं एक श्रवणीय गीत म्हणजे रूपास भाळलो. प्रथमच प्रेमात पडलेले प्रियकर आणि प्रेयसी यांचे एकांतातले संवाद, ढगांच्या आड लपलेला चंद्र, उपवनात फुलणारे एक फूल, मंद वाहणारा वारा, हे सर्वजण चोरून ऐकतात. हे प्रेमसंवाद कोणालाही न सांगण्याची विनवणी प्रियकर आणि प्रेयसी त्यांना करतात. प्रेयसीचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब तसंच उराशी ठेवून ते कोणालाही न दाखवण्याची विनंती प्रियकर पाण्याला करतो. लाजताना प्रेयसीच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, तिचेच गाल कोणाला सांगतील की काय अशी काळजी तिला वाटते. हे प्रणयरम्य काव्य संगीतबद्ध केलंय वसंत पवारांनी. आज आपल्यासमोर सादर करतायत राहुल आणि सुरुची.
सहवासाचं महत्व वाटणारे प्रियकर आणि प्रेयसी क्वचित प्रसंगी नाईलाजानं विरहात जातात आणि रम्य रात्री त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांच्या मनावरचं मोठं ओझं होऊन बसतं. प्रेमाच्या अनेक स्मृतींनी एकमेकाच्या मनात गुंफलेलं जाळं श्वासही कोंडू लागतं. एकमेकाला दिलेली वचनं, प्रेमाचं हितगुज, लाडाने केलेली कुसबुस, मुसवे फुगवे, प्रेमात घेतलेल्या शपथा अर्थहीन वाटू लागतात. पण प्रेयसीचं प्रेम शाश्वत असतं आणि प्रियकराचं मन न दुखवता त्याच्याच आयुष्यातून निघून जाण्याचा ती मनापासून प्रयत्न करते. चंद्राला साक्षी ठेवून प्राणात रेखाटलेले स्वप्न ती प्रियकराला विसरून जाण्यासाठी सांगते. हे सांगताना तिच्या मनात होणाऱ्या यातना शब्दातून मांडल्या कवयित्री शांता शेळके यांनी आणि भावना संगीतातून मांडल्या वसंत पवार यांनी. आज ऐकूया सुरुचीच्या आवाजात.